ह्या सुट्टीत MSCIT मध्ये अनुभवा AI/ML च्या रंजक दुनियेचा सफर। MSCIT आंतरराष्ट्रीय दर्जेचा परिपूर्ण कम्प्युटर कोर्स। आजच MSCIT ला प्रवेश निश्चित करा। MSCIT कोर्स पावर्ड बाय AI। संपूर्ण महाराष्ट्रात मंगळवार दिनांक 9 एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात गुढीपाडवा सण साजरा झाला। मात्र रसायनी येथील राणे कुटुंबियांवर सणासुदीच्या दिवशी दुःखाचा डोंगर कोसळला। नववर्षाची गुढी उभी करताना शॉक लागून रवींद्र जगन्नाथ राणे वय वर्ष 42 यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। चौक मोरबे धरणग्रस्त पुनर्वसन वसाहत असलेल्या मोरबे या गावात राहणारे रवींद्र राणे हे आपल्या घरासमोरील अंगणात गुढी उभारत होते। त्यांच्या घरावरून हाय टेन्शन वीज प्रवाह असलेली लाईन गेली। त्याच वेळी त्यांना जबरदस्त शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला। गेली कित्येक वर्ष रवींद्र राणे आणि इतर बाधित ग्रामस्थ हाय टेन्शन वीज प्रवाह असलेली लाईन काढून टाकण्यासाठी विद्युत मंडळाकडे अर्ज करत आहेत, पण विद्युत मंडळाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। मराठी नववर्षाच्या प्रारंभी घडलेल्या घटनेनं मोरबे धरणग्रस्त ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। संपूर्ण गावावर यामुळे शोककळा पसरली आहे। चौक येथील उपअभियंता बोधनकर यांच्याशी संपर्क साधला असता घडलेली घटना दुर्दैवी असल्याचं सांगून याबाबत वरिष्ठांना कळवलं असल्याचं त्यांनी सांगितलं। तसंच इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर मार्फत प्रत्यक्ष पाहणी करण्यात येईल, त्याचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात येईल। मयतांच्या वारसांना मदत मिळण्यासाठी लागणारी आवश्यक मदत आम्ही करू असंही त्यांनी सांगितलं। रवींद्र राणे यांच्या पश्चात 2 लहान मुले, पत्नी, आई असा परिवार आहे। परिणामी घरचा कमवता गेल्याने त्यांना तातडीनं नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रसायनी। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।